चालू झाला कालच्या सत्रामध्ये आम्ही अखंड शिवनाम सप्ताहाचा शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा चतुर्थ दिन कालचा काल आम्ही शिवलिंगोपासना स्थावर लिंगाची आराधना किंवा इष्टलिंगाची आराधना कशा पद्धतीने करावी आणि त्याला काय वाहिल्याच्या नंतर काय फळ भेटतं हे आमच्या सर्व सद्भक्तांनी ऐकलं. सज्जन हो, एखाद्या व्यक्तीचं चांगलं जर चालत असेल आणि त्यामध्ये जर त्याचा काम विकार जर परिपूर्ण नाही झाला तर तिथं क्रोधाची उत्पत्ती असणारी होत असते. म्हणून लिंग पुराण ग्रंथामध्ये आणि मैत्री जर करायची असेल, दोस्ताना करायचं असेल, मित्रत्व करायचं असेल तर कमीत कमी 5 वर्षापर्यंत आपल्या मित्राला आपला स्वभाव कळला नाही पाहिजे असं वागावं. लिंगपुराण सांगताय. आणि दुसरी गोष्ट, मित्रावर अवलंबून राहू नये.
मित्रासोबत स्वार्थ गाठण्याचा प्रयत्न करू नये. मित्र जर सर्व अंगाने आपली सेवा करण्याला उत्सुक असेल तर आपण सुद्धा त्याची सर्व अंगाने सेवा करण्याचा प्रयत्न करावा. पण कलियुगाचं महापर्व आलं आणि कलियुगाच्या महापर्वामध्ये जी बुद्धीची व्यापकता आहे, विशालता आहे, ही मात्र संपत चालली आणि खुदगर्ज ज्याला म्हणतो आम्ही, ते जगत जन्माला यायला लागलं. मग चाहे बापलेक असो, भाऊ भाऊ असो, मुलगी बाप असो किंवा मुलगी आई असो, किंवा जावा जावा असो किंवा ननंद भावजाई असो, प्रत्येकाचं नातं एक काही ना काहीतरी मर्यादेपर्यंत आणि तिथून पुढे स्वार्थाचं उत्पन्न व्हायला लागलेलं. याला आम्ही कलियुग म्हणतोय. आणि अशाच कलियुगाच्या प्रारंभाला जिथं एक मूर्ती त्रयो भागा, ज्या ठिकाणी ओंकार परब्रह्मापासून ओंकार रोदितं तत्त्वं साक्षात शिवमुच्यते अव्यक्ता प्रकृतौ लीनं परम ज्योतिरनुत्तमम्. ज्यानी ओंकाराचा बोध होतो आणि शाश्वतम किंवा साक्षात शिवमुच्यते. ओंकार प्रणव जे आहे तर तो शिव मानला जातो, निराकार परब्रह्म. आणि अशा निराकार परब्रह्मापासून उत्पन्न झालेले तीन रूप, एकाला सृष्टीचं कार्य दिलं उत्पत्ती, दुसऱ्याला पालन आणि तिसऱ्याला संहार. आणि त्यामध्ये दोघ जण जे आहे तर हे दोघ जण असणारे आमच्या रुद्राच्या समरूप मानल्या जातात. जो संहार करतो ब्रह्मांडाचा ती रुद्र देवता. त्याच्यामध्ये जवळपास 11 रुद्र आहेत, 11 आहेत. पण ईशान नावाचा जो रुद्र आहे तर तो सर्व ब्रह्मांडाचं नव्हे, आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला नेण्याचं कार्य करतो. आणि असं असणार विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव आणि तिसरं उत्पन्न झालेलं निराकार परब्रह्म रूप शिव परमात्मा, जो ज्योती स्वरूप आहे, जो लिंग स्वरूप आहे. अशा लिंग स्वरूपाच्या जवळ आणि स्वतःचा स्वार्थ परिपूर्ण न झाल्या कारणानं आणि ब्रह्मयाला असणारं अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं आणि छाटल्या गेलेलं होतं. आणि ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं छाटल्या गेलं. ज्यावेळेस अहंकार समाप्त होतो त्यावेळेस मनुष्य अष्टांग दंडवत टाकतो. आणि ज्यावेळेस तो उठतो त्यावेळेस त्या सद्गुरूच्या, त्या वाक्याच्या, त्या ज्ञानाच्या, त्या जंगमाच्या किंवा त्या शिवलिंगाच्या किंवा माता दुर्गेच्या समोर ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्याला ती मूर्ती असणारी लहान आहे असं वाटतं. सांकेतिक आहे अण्णा, बोलण्याचा भाग सांकेतिक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो उभा राहतो त्यावेळेस समोरची असणारी वस्तू जी आहे ती परब्रह्म रूप असो किंवा पूज्य रूप असो आणि ती कमी भासायला लागते. काही काही तर अपूज्याची सेवा करतात. आमच्या शिवमहापुराणमध्ये एक श्लोक दिला आहे, अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्या पूज्य व्यतिक्रमात् अपूज्य अर्चनेत भक्तम नश्यन्ति ह्यायु प्रज्ञा बलम. नश्यन्ति ह्यायु, ह्यायु म्हणजे आयु, प्रज्ञा आणि बल नष्ट होतं अपूज्य लोकांचं पूजन केल्याच्या नंतर. जिथं अपूज्याची
आणि पूजन केल्या जातं. पूजायत्र पूजनते, जिकडं अपूज्याला पूज्य मानून पूजा केल्या जाते. त्यावेळेला सद्भक्ताचं काय होतं, नश्यंती ह्यायु प्रज्ञाबलम.
तिथं असणारी त्यांची भेट घेतली आणि सांगितलं, हे प्रभू, हे विष्णू परमात्मा. त्यांनी सांगितलं, बोला, या. कुणीकडून आगमन झालं? योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम विचारला आणि आसन दिलं. सांगितलं, बोला ब्रह्मया, कुणीकडून आगमन झालं? त्यावेळेस आमच्या ब्रह्मयानं सांगितलं, हे हरी, आणि सहज रीतीनं तुमच्या भेटीला आलं. त्यांनी सांगितलं, तसं नसतं, काही ना काहीतरी प्रयोजन आणि कारण असल्याशिवाय माणूस भेटीला येत नाही. मग तुम्ही किती बोलवा, प्रयोजन असतं, कारण असतं, निमित्त असतं, आणि त्याच्याशिवाय माणूस येऊ शकत नाही. सांगितलं, महाराज सांगा ब्रह्मया. याने सांगितलं, हरी, हे श्री हरी, आणि माझी एक इच्छा आहे बघा. म्हणले, अशी कोणती इच्छा आहे? याने सांगितलं, त्या शंकराला, त्या शिवाला, आणि मी अत्तल घडवल्याशिवाय राहणार नाही. शिवाला अत्तल घडवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या अंगाची नखाग्रापासून शिखाग्रापर्यंत माझी आग होते, आणि क्रोधाग्नी असणारा भडकलेला माझा, आणि त्याची शांती त्याला अत्तल घडवल्याशिवाय मी करणार नाही. आणि सूड उगवायचा मला शंकरावर. यांनी सांगितलं, ब्रह्मया, असा कोणता सूड उगवणार आहात शिवावर? यांनी सांगितलं, माझ्या केलेल्या अपमानाचा बदला. बदला? काय बोलताय ब्रह्मया तुम्ही? हो, तुम्ही हसवण्यामध्ये फिरू नका श्रीहरी. ज्याचा अपमान होतो त्यालाच माहित असतं काय तो उपमर्दाचं विष येते, अपमानाचं विष काय असतं ते. आणि ते माझ्या सर्व शरीरामध्ये सूड रूपानं आणि उत्थापन करायला लागले. त्यावेळेस विष्णू परमात्माने सांगितलं, मग नेमकं करायचं काय आपल्याला? याने सांगितलं, एकच करायचं. तुम्ही आणि आम्ही जसे विवाह बंधनामध्ये अडकलो, जसे विवाह बंधनामध्ये अडकलो, तसं ह्या शिवाला सुद्धा अडकायचं. आणि मग बघू याची मजा. श्रीहरीनं स्मितहास्य केलं. विष्णूनं सांगितलं, काय बोलताय ब्रह्मया तुम्ही? अरे ते निराकार परब्रह्म आहे, निरंजन वासामध्ये युगानुयुग तपश्चर्या आणि समाधीस्थ राहणारा देव आहे. आणि एखाद्या अग्नीला तुम्ही वस्त्रामध्ये बांधू इच्छिता? अग्नीच्या असणाऱ्या दाहकतेला, स्फुल्लिंगाला त्या, आणि तुम्ही वस्त्राच्छादित करण्याचा प्रयत्न करायला? याने सांगितलं, ते काही हो, माझ्या मनाची इच्छा मला पुरवायची म्हणजे पुरवायची. त्यावेळेस श्रीहरी विष्णूनं स्मितहास्य केलं आणि सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. यथा बुद्धीस तथा लयः, यथा मनस तथा भाव. आमच्या परमरसात श्लोक दिलाय, यथा मनस तथा भाव, यथा भावस तथा लयः. आणि त्या पद्धतीनं जशी तुमची इच्छा असेल तशी कडीला जाईल. चला, दोघही असणारे उठले आणि आमच्या शिवाच्या असणाऱ्या कैलास नगरीमध्ये गेले. आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार त्यांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. कैलास के निवासी हो, कैलास के निवासी नमो बार बार हूँ, बार बार हूँ. आयो शरण तिहारी बोले तार तार तुम, आयो शरण तिहारी बोले तार तार तुम. कैलाश
शरण तिहारे भोले तार तार तुम, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम। दास के निवास शिव कभी निराश ना किया, तुमने शिव कभी निराश ना किया, महाराज ने जो चाहा वरदान दे दिया। बड़ा दानी दयालु दातार तू, बड़ा दानी दयालु दातार तू, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम। गरुलास के निवास तार तार आयो शरण तिहारे तार तार क्या करो तेरे रातों के ढेर का, क्या करो तेरे रातों के ढेर का, झपटी बबूत में खजाना कुबेर का। गंगा द्वार मुक्ति द्वार ओंकार तू, गंगा द्वार मुक्ति द्वार ओंकार तू, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम, आयो शरण तिहारे भोले तार तार तुम। दास के निवास तार 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 आयो शरण तिहारे तार बिना नहीं ले कहीं अनु, लेते हैं श्वास तेरी दया से तनु तनु। वीरभद्र एक बार मुझको निहार तू, आयो शरण तिहारे भोले तार तार तू। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारे भोले तार तार तू। सांगितलं महाराज, भगवान शिवाला आणि कैलास नगरीमध्ये असणारे दोघ जण भेटले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाचं असणारं नामस्मरण. आणि त्या दोघांनी केलं आणि दोघांनी डोळे उघडले
आणि डोळे उघडल्याच्या नंतर शंकराने स्मित हास्य केलं, सांगितलं बोला बसा श्रीहरी, असं नसतं वा. हे ब्रह्मया तुम्हीही असं नसतं वा. आणि मग त्यावेळेला दोघंही असं नसतं झाले. आणि मग योगक्षेम विचारला, कुणीकडून आगमन झालं, काय झालं. त्यावेळेस श्रीहरीनं सांगितलं, सहज प्रभू तुमची भेट घ्यावी अशी इच्छा झाली आणि म्हणून आलो. शंकराने परत हसून असणारं ब्रह्मयाकडे पाहिलं आणि ब्रह्मयाकडे पाहिल्याच्या नंतर सांगितलं, बोला ब्रह्मया, कोणतं इप्सित असणारं मनामध्ये आहे की जे तुम्ही घेऊन आला. त्यास ब्रह्मया थोडासा गोंधळला महाराज आणि सांगितलं, तसं काही नाही महाराज, तसं काही नाही, आणि सहज तुमची भेट व्हावी म्हणून आलो. जो जास्त माणूस हसून बोलतो महाराज, हा आतून कपटी असतो, लक्षात ठेवायचं कधी. जो मनुष्य हसून बोलत असतो, प्रत्येक वेळेला हसून आणि ऍक्टिंग करून बोलतो, तो आतून कपटी असतो असं समजायचं. आणि आमच्या ब्रह्मयानं तेच असणारं स्वरूप तिथं प्रगट केलं, कारण का अनुभूती येते म्हणून सांगतोय मी तुम्हाला. आणि मग त्यावेळेला सांगितलं, नाही नाही ब्रह्मया, असं नाही, काही ना काहीतरी प्रयोजन असेल. यांनी सांगितलं, हो एक थोडीशी इच्छा होती महाराज, आमची थोडीशी इच्छा होती. म्हणले बोला 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 बोला, काय इच्छा आहे तुमची. आमच्या ब्रह्मयानं विष्णूकडे पाहिलं आणि सांगितलं, बोला. त्यावेळेस ब्रह्मयानं विष्णूने सांगितलं, मी नाही सांगत, तू बोल, तुझ्या मनानं सांग. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणला, बाबा हे शिव परमात्मा, हे देवा, आणि आमची एक छोटीशी इच्छा आहे, आणि ती म्हणजे अशी की आम्ही जसं दोघं जण विवाहबद्ध झालो तसं तुम्हीही विवाहबद्ध व्हावं. त्यावेळेस भगवान शिवाने असणारं स्मित हास्य केलं आणि सांगितलं, काय बोलताय ब्रह्मया. अरे मी युगानुयुग तपश्चर्या करणारा, मायेच्याही पलीकडे असलेला, मायातीतम त्रिगुणरहितम, तीन विकाराच्या पलीकडे असलेला मी, निर्विकल्प निरंजन निरामय आणि निरंजन असणारी समाधी धारण करणारा मी, युगानुयुग तपश्चर्येमध्ये समाधीमध्ये स्थानापन्न होणारा मी. आणि तुम्ही म्हणताय मी लग्न करावं, विवाह करावा, कसं शक्य आहे ब्रह्मया. कदापि नाही, नाही नाही करू शकत मी लग्न. त्यावेळेस ब्रह्मयानं असणारं लाडीगुडी लावायला सुरुवात केली, महाराज हे प्रभू, हे शिवा, हे महादेवा, आमची एवढीच इच्छा आहे, बाकी तुम्हाला कधी इच्छा सांगितली नाही आम्ही आणि पुढे सांगण्याचे प्रयत्न करणार नाही. एवढं मात्र मान्य करा आणि तुम्ही विवाहबद्ध व्हा प्रभू, विवाहबद्ध व्हा. त्याने सांगितलं, नाही ब्रह्मया, नाही होऊ शकत नाही. जशा पद्धतीनं अग्नीला वस्त्रामध्ये झाकण्याचा तुम्ही प्रयत्न करायले, तर ते वस्त्र असणार जळण्याचा आणि क्रमप्राप्त होईल. आणि म्हणून तुम्ही हा असणारा विषय जो आहे तो मनातला काढून टाका. ब्रह्मया याने सांगितलं, नाही प्रभू, आम्हाला तोपर्यंतच शांती मिळेल जोपर्यंत तुम्ही होकार नाही देणार. आणि त्यावेळेला आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानी शिवाची असणारी स्तुती करायला लागले. शिवनाम नाम नाम शिवनाम नाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम 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 शिवनाम नाम शिवनाम नाम
शिवनाम नाम शिवनाम नाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम जपले 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 नाम आएगा शाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम 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 शिव शंकर का नाम गाया नयन कमल शिव जगत चढ़ाया शिव शंकर का नाम गाया नयन कमल शिव लिंग पे चढ़ाया शिव की पूजा करते शिव की पूजा करते कैसे सब राम राम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम लंका का जो राजा रावण शिव के नाम से हो गया पावन लंका का जो राजा रावण शिव के नाम से हो गया पावन मन से छूटती नहीं कर जाए मन से छूटती नहीं कर जाए ऐसा करके जाम का शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम जपले रंगे जपले 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 रंगे जपले जपले नाम आएगा नाम काम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम 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 शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम नमः पार्वतीपरमेश्वर हर 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 महादेव. आणि मग अशा पद्धतीनं दोघांनी नाम स्मरण केलं आणि शंकराला ठीक आहे वाटलं, काय हरकत नाही. याने सांगितलं ब्रह्मया मी जरूर विवाह करील तुमच्या म्हणण्यानुसार, पण त्यावेळेला आमच्या ब्रह्मदेवानं पुन्हा वर नजर करून पाहिले आणि सांगितलं पण काय प्रभू. याने सांगितलं मी विवाह करील पण मला पत्नी सुद्धा तशीच पाहिजे, मला बायको सुद्धा तशीच पाहिजे. याने सांगितलं कशी प्रभू. याने सांगितलं मी ज्यावेळेस योग धारण करील, शिवानं काय सांगितलं, ज्यावेळेस मी योग धारण करील त्यावेळेला तिनं योगिनी म्हणून राहावं, तिनं योगिनी म्हणून राहावं. आणि ज्यावेळेस मी मोहित होईल त्यावेळेस तिनं मोहिनी म्हणून राहावं. सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही महाराज. तुम्ही योगी झाले ती योगिनी होईल, तुम्ही मोहित झाले मोहन झाले त्यावेळेला ती मोहिनी होईल. याने सांगितलं अजून एक, त्यांनी सांगितलं अजून एक काय, ज्या वेळेला पतिव्रता स्वरूप जे आहे ते पतीच्या आज्ञेत वागण्याचं पतिव्रता स्वरूप आहे. आणि मग तिनं पतिव्रता धर्माचं पालन करावं ब्रह्मया. आणि जर समजा तिनं पातिव्रत्याचा भंग केला आणि माझ्या आज्ञेचं उल्लंघन जर केलं तर मी तिचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही ब्रह्मया. सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, मान्य, आठ मंजूर आहे. मग सांगितलं तथास्तु तथास्तु तथास्तु. दोघांनी असणारा जवळजवळ बसून विचार केला. आता शंकराने मान्य केलं. मग मुलगी
जशाला तशी आणावं लागेल ना. हा, उंटाच्या गळ्यात शेळी बांधता येईल का? नाही. मग जैसा सुंदर भृतार पूर्ण, गुरुगीता सांगते, गुरुगीता नावाच्या ग्रंथात उभी, जैसा सुंदर भृतार पूर्ण तैसेची पाहिजे स्त्रीरत्न, हिरियासी सुवर्ण कोंदन तेव्हा शोभायमान हिरा. हिऱ्याला जर कोंदन करायचं तर सुवर्णाचंच करावं लागेल, पितळाचं जमणार नाही. मग म्हणले काय करायचं, आता काय ना काहीतरी करावं लागेल म्हणले. आणि मग दोघ जण उठले, साष्टांग नमस्कार केला, सांगितलं प्रभू आम्ही तजवीज करतो नवरीबाईची. विष्णू परमात्माकडे बघून शिव हसले, स्मित हास्य केलं आणि सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, जा करा, योग्य करा. तिथून दोघंही निघाले, आपल्या नगरीला आले. काही दिवस निघून गेले, परत दोघं एकत्र येऊन आमच्या दक्ष प्रजापतीच्या घरी आले. जो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र मानला जातो, 10 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे, आणि त्याच्यामध्ये आमचा एक दक्ष प्रजापती. आणि मग त्या दक्ष प्रजापतीच्या राजधानी मध्ये आल्याच्या नंतर उत्थापन आदी सत्कार रूप कर्म या नियमानं आमच्या दक्ष प्रजापतीनं त्यांचं आदरातिथ्य केलं महाराज. पादपूजा केली आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले दोघंही. आणि सांगितलं बोला कुणीकडून आगमन झालं, काय प्रयोजन, कोणतं कार्य आपल्याकडं. यांनी सांगितलं हे दक्ष प्रजापती. ब्रह्मयानं सांगितलं की तू असं कर, एक कन्यारत्न जन्माला आण. त्यावेळेला आमच्या दक्ष प्रजापतीला 24 कन्या झालेल्या होत्या. किती किती झालेल्या होत्या, गेले का काय? नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. अहो तुमच्या घराकडे म्हणलं हो, चित्त तिकडे गेलं काय मला वाटलं. आणि 24 कन्या झालेल्या होत्या. पूर्ण आमच्या दक्ष राजाला 60 मुली झालेल्या होत्या. किती मुली होत्या दक्ष राजाला? 60. त्याच्यातल्या 27 चंद्राला दिल्या, 13 कश्यपाला दिल्या, 10 धर्माला दिल्या, आणि बाकी मग एक एक 2-2 वाटप केल्या. अश्विनी कुमाराला, शंकराला, आणि अशा पद्धतीने वाटप केलं. 27 चंद्राला, 13 कश्यपाला, 10 धर्माला, आणि बाकी पुषाला वगैरे, अश्विनी कुमाराला आणि शंकराला अशा पद्धतीनं त्या समर्पित केल्या. मग त्यावेळेला सांगितलं प्रभू तुम्ही सांगितलं कन्यारत्न उत्पन्न कर, पण कशा पद्धतीनं करू, काय नेमकं. त्यास ब्रह्मयानं सांगितलं ती कन्या असणारी माझ्या शिवाची पत्नी बनेल. सांगितलं प्रभू आणि एक परब्रह्म तत्व असणार आणि त्याची पत्नी. जर आपली कन्या बनवायची असेल तर खूप मोठे परिश्रम घ्यावे लागतील. याने सांगितलं परिश्रम म्हणजे एकच आहे की सत्संग जितका असेल, धार्मिकता जेवढी असेल, सद्गुण जेवढे वापरता येतील आणि नियमाचं आचरणाचं जेवढं पालन करता येईल तेवढं करावं लागेल तर सत्शील पुत्र किंवा कन्या प्राप्त होते. एखाद्या स्त्री पुरुषांनी राजसी गुणानं जर उपभोग केला तर त्या ठिकाणी लालची असणारा पुत्र जन्माला होतो. त्याला फक्त खाण्याचीच आवड असते जास्त, हाव नुसती राजसी. आणि तमोगुणाने जर संभोग केला, भोग प्राप्त केला तर त्या ठिकाणी तामसी वृत्तीचा मुलगा जन्माला येतो. पण तेच जर त्यांचा संघ असणारा स्त्री पुरुषाचा प्रणय हा जर सत्व गुणाने झाला तर त्या ठिकाणी सत्वगुणी मुलगा जन्माला येतो. जसं माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराजासारखा किंवा माझ्या मन्मथासारखा किंवा छत्रपती राजासारखा, शिवराजासारखा आमच्या, किंवा महात्मा बसवेश्वरासारखा. आणि आम्ही जर त्या ठिकाणी दारू पिऊन आलो, भांडणं केले आणि भांडणं करून जर संयोग झाला तर पुढे संतती कशी उत्पन्न होईल. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि मला दक्ष राजाला सांगितलं बाबा रे कन्या उत्पन्न करा आणि ती कन्या असणारी शिवभक्त असली पाहिजे. शिवभक्त केव्हा बनतो माणूस? खूप
ती पुण्याचे पर्वत मनने झालो शिवभक्त मनने झालो शिवभक्त मनने झालो शिवभक्त कोट्यावधी जन्माची पुण्याई आम्हाला सोबत आणावी लागेल सज्जन हो. त्यावेळेस शिवभक्तीबद्दल अंतःकरणातून आणि पाझर निर्माण होतो. त्याला क्षणभर सुद्धा कटत नाही त्या भक्तीशिवाय. आणि त्यावेळेला दक्ष प्रजापतीला सांगितलं की अरे सद्भक्ती कर. मग त्यांनी सांगितलं मग आता नेमकी भक्ती कशी करायची. कन्या उत्पन्न करण्यासाठी आमच्या ब्रह्मयानी आणि विष्णूंनी सांगितलं की अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला आणि अंबिकेची मूर्ती स्थापन कर. मृत्तिका युक्त मातीची असणारी अंबिकेची मूर्ती स्थापन कर आणि तिची असणारी आराधना कर, जेणेकरून त्या आराधनेच्या फलश्रुती रूपानं आणि तुला आणि शक्ती प्रसन्न होईल. याने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही प्रभू, तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं मी करेल. आणि मग त्यावेळेला आमच्या दक्ष प्रजापतीनं अंबिकेची मूर्ती स्थापन केली आणि अंबिकेची मूर्ती स्थापन करून त्या ठिकाणी तिची आराधना चालू केली. उपवास केला. सकाळी असणारं श्रीसुक्ताचं आवर्तन पडायचं, त्याच्यासोबत रात्री सुक्त चंडी कवच असणारं, कुंजिका स्तोत्र असणारं आणि अशा पद्धतीने तिचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि नामस्मरण करत असताना त्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेला आमचा हा दक्ष प्रजापती महाराज. दुर्गे तुम्हारी जय, अंबे तुम्हारी जय, नवर पधारती मां, नवर पधारती मां, महागौरी तेरी जय, अंबे तुम्हारी जय, दुर्गे तुम्हारी जय, दुर्गे तुम्हारी जय, अंबे तुम्हारी जय, दुर्गे तुम्हारी तुम्हारी जय, अंबे
दक्ष प्रजापतीच्या वाणीमधून, तनामधून, मनामधून आणि अंबिकेची असणारी भक्ती प्रादुर्भूत झाली. आणि अंबिकेची भक्ती प्रादुर्भूत झाल्याच्या नंतर नवविधा भक्ती समर्पित ज्या वेळेला झाली, श्रवणम कीर्तनम शंभो, स्मरणम पादसेवनम, वंदनम अर्चनम दास, सख्यात्मनिवेदनम, नवविधा भक्ती असणारी आमच्या आणि दक्ष राजाच्या अंगामधून बाहेर आली. महाराज, आमच्या दक्षाच्या अंगात आलं का? नाही आलं. आमच्या बऱ्याच जणांच्या अंगात येते बरं का. अंगात येणं म्हणजे त्यांच्या शरीरात देव प्रगट झाला असं होत नाही, कधीच ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी आमच्या वशिष्ठ पुराणामध्ये एक श्लोक दिलाय, देह पातस्तथा कंप परमानंद हर्षणम श्रीदोरोमांचैत्येव भक्तिपदस्य लक्षणम. सांगितलं देहपात होणं, कंपायमान होणं, परमानंद हर्षणम अत्यंत आनंद होणं, आनंदाश्रू ढाळणं किंवा दुःखाश्रू गाळणं, त्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन. स्वेदो म्हणजे घाम येणं, रोमांच म्हणजे अंगावर काटे उभं राहणं, हे एक भक्तीचं लक्षण आहे. त्याच्या अंगात देव गेला नाही. मग आमच्या बायामध्ये चल 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 आपले पुढे चेडे बघू, तिच्याकडे विचार, चल अगमाय आणि असंच झालं बघ म्हणून कसं होईल आणि काय असं देव माझ्या माग. त्या भक्ताला असणार परमभक्ती प्राप्त झालेली असते त्यावेळेला महाराज त्याच्या अंगामध्ये देव आलेला नसतो, तो भक्त बनलेला असतो. लक्षात ठेवा. संत मंडळींनी एवढं भक्ती केली पण त्यांच्या अंगात आला नाही, आणि आमचे खायलेत प्यायलेत आणि त्यांच्या अंगात यायला आहे देव. विडंबनात्मक कार्य करू नका सज्जनो. विडंबना नाही करायला मी इथं. तुम्हाला जो खरा भक्तीचा सार आहे तो सांगण्याचा प्रयत्न करायला. आणि मग त्या ठिकाणी आमच्या दक्ष प्रजापतीनं तनमनातून रोमांच अंगावर उठले, घाम फुटला, डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या आणि त्या अवस्थेमध्ये असणारी भक्ती केली. नवविध भक्ती झाल्याच्या नंतर त्या अंबिकेच्या मूर्तीमधून माझी माता अंबिका प्रकट झाली. भव्य दिव्य तेज असणारं, लखलखित असणारा उजेड आणि दिव्यता त्या देहाची असणारी. त्यावेळेला आमच्या दक्ष प्रजापतीने त्या मूर्तीकडे पाहिलं आणि आनंदाश्रू आले. महाराज, कृतार्थोहम 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 महेश्वरा अद्यते पाद पद्मशं दर्शनात् भक्तवत्सलम. सांगितलं वयम धन्या, मी धन्य आहे, मी धन्य आहे. वयम धन्या जगत्त्रये, तीनही जगामध्ये हे माते, आणि तू मला पावलीस म्हणजे मी धन्य बर का. आणि त्या अवस्थेमध्ये कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळेला तिने सांगितलं माग दक्षराजा, माग वरदान काय पाहिजे ते. त्यावेळेस आमच्या दक्षराजाने सांगितलं माते एकच कर की तू माझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला ये. माझी एकच इच्छा आहे, तू माझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला यावं माझ्या कुळामध्ये. त्यावेळेस माझ्या अंबिकेनं सांगितलं हे दक्षराजा, मी तुझ्या वंशामध्ये, तुझ्या कुळामध्ये, तुझ्या पोटी जन्माला कन्या म्हणून निश्चित येईल. पण त्यावेळेस आमच्या दक्षराजानं आसुरलेल्या नजरेनं पाहिलं माते अजून काय, कोणतं पण आहे, कोणती आट आहे तुझी. तिने सांगितलं ज्यावेळेस दक्षराजा तू माझा अपमान करशील किंवा माझ्या पतीचा अपमान करशील त्यावेळेस मी तुझी राहणार नाही. तुझं पिता रूपानं माझं नातं संपून जाईल. तिने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही माते. आणि मग त्यावेळेला त्या अंबिकेनं असणार तथास्तु 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 वरदान दिलं आणि वरदान देऊन ती अंतर्धान पावली. मनात आमच्या दक्षराजाच्या आनंद झाला. महाराज, किती सांगू मी सांगू कोणाला, किती
किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू सांगू कोणाला किती सांगू सांगू कोणाला आज अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमच्या दक्ष राजाला अत्यंत अत्यंत आनंद वाटला आणि त्या आनंदाच्या जल्लोषामध्ये आणि डोळ्यातून अश्रुधारा यायल्यात आणि पुन्हा 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 नमन करायला तो दिवस निघून गेला आणि कालांतरानं आमच्या दक्ष राजाची पत्नी अक्षिणी आणि त्या अक्षिणीच्या पोटी असणार गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याच्या नंतर त्याही पुन्हा आनंदाला पारावर राहिला नाही अक्षिणीचं असणारं तेज वाढत गेलं सज्जनो ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये कन्यारत्न असतं तिचं तेज अलौकिक निर्माण होतं आणि जर पुत्र असला तर तिचं तोंड आखडून गेलेलं असतं तिला शारीरिक यातना जास्त होतात काळा चेहरा पडतो सगळे असणारे गाल उतरल्या जातात आणि जिच्या गर्भामध्ये कन्यारत्न असतं ती एकदम टवटवीत दिसते महाराज आता पुढचं नाही सांगत तुम्हाला कोणती खून असते तिच्या गर्भात मुलगी असल्यावर कसं ओळखायचं ते नाही सांगणार पुढचं सांगायचं तात्पर्य आहे की या आमच्या अंबिकेनं असणारा त्या गर्भामध्ये प्रवेश केला अक्षिणीच्या आणि अक्षिणी असणारी तेजस्वी दिसू लागली तेजस्वी नव्हे महाराज त्या ठिकाणी असणारा सगळीकडे असणारी एकच धून चालू होती त्या ब्रह्माची शिवनागाची सगळीकडे असणार शिव 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 शिवनाद शिवचंद 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 शिवनाद शिव
शिवचंद. आणि मग त्या ठिकाणी कारण का आजचा जो काही भाग आहे तर हा जवळपास 3.5 तासाच्या पुढे चालणारा भाग आहे. आज सगळ्यात जास्त कथा असणारी 5व्या दिवशीची असते महाराज. आणि म्हणून उद्या असणारी तुमच्या मनाची जी काही प्रसन्नता आहे ती करण्याचा प्रयत्न करू. दक्ष प्रजापतीच्या अक्षिणीच्या पोटी आणि कन्यारूप गर्भ जन्माला आला आणि तिच्या अंगावर एक भव्य दिव्य तेज उत्पन्न झालं आणि ती असणारी अक्षिणी त्या शिवनाम स्मरणामध्ये तल्लीन झाली. नमः शिवाय बीज मंत्र हा नमः शिवाय आपुलासा केला आणि नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेली. अनुक्रमे 9 मास पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्याच्या नंतर एका सुंदर कन्येला जन्म दिला. एक भव्य दिव्य तेज गोंडस असणार टवटवीत असणार जिच्या अंगावर लखलखीत तेज आहे, जिचे पाद पंकज एकदम अतिशय सुंदर आहेत. नवे 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 तिच्यासारखं या जगामध्ये कोणीच सुंदर नाही. अशी असणारी जगतजननी माता अंबिका ही दक्षाच्या पत्नीच्या अक्षिणीच्या पोटी कन्या रूपाने जन्माला आली आणि कन्या रूपाने जन्माला आल्याच्या नंतर सगळीकडे आनंद वाटला आणि नगरात शर्करा वाटली. गोरगरिबांना असणारे वस्त्र अलंकार दिले, दान धर्म केला महाराज. आणि 5 जणी सुवासिनींना बोलून उष्णोदकानं तेलाभंग केलं आणि उष्णोदकानं तिला स्नान घालून पालखामध्ये टाकून तिचं नाव दाक्षायणी ठेवलं. आणि त्या दाक्षायणीनं मग अनुक्रमे थोडी उपवर झाली, पळायला लागली, चालायला लागली, पळायला लागली, बागडायला लागली, खेळायला लागली. आणि खेळायला एकच महाराज, तिला दुसरा कोणताच नाद नव्हता, ती म्हणजे शिवभक्ती. ती म्हणजे शिवभक्ती. आणि त्या शिवभक्तीमध्ये एवढी डुबून गेली. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा माझा माझा, शिव माझा 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 माझा